माझी सर्वात आवडती रेसिपी ती म्हणजे मावा केक. खूपच सोपा आहे बनवायला. चला तर दाखवते. त्यासाठी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये बदाम, काजू आणि मनुका घेतलेला आहेत. अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. 100 ग्रॅम इथे खवा घेतलेला आहे. 125 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे. व्हॅनिला एसेन्स 100 ग्रॅम इथे पिठी साखर घेतलेली आहे. 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर बघा आता सुरुवातीला काय करायचं, एका भांड्यामध्ये तूप घ्यायचं आहे, पिठी साखर टाकायची आहे, खवा घ्यायचा आहे आणि थोडंसं दूध, अर्ध दूध आधी वापरायचं आहे आणि हे चांगलं आता आपल्याला काय करायचं आहे, एकदम ढवळून घ्यायचं आहे आणि स्मूथ असं बॅटर आपल्याला याचं बनवायचं आहे. तर बघा सर्व जे खवा आहे तर तो सर्व याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे, पिठी साखर मिक्स करायची आहे आणि आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला थोडंसं व्हॅनिला इसेन्सचे काय करायचे आहे, तिथे थेंब टाकून घ्यायचे. साधारण 7 ते 8 व्हॅनिला इसेन्सचे थेंब इथे मी टाकलेले आहेत. आता ह्या मिश्रणामध्ये एकदम 1 ते 2 चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि मैदा जो आहे ना आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे. लक्षात घ्या मंडळी, तर हा 125 ग्राम साधारण मैदा मी इथे घेतलेला आहे. तो आपल्याला चांगला चाळणी ठेवायची आणि मस्तपैकी हा चाळून घ्यायचा आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं स्मूथ असं ह्याच्यामध्ये सर्व मिश्रणात आपल्याला आता ओलं केलेलं आहे. ते मिश्रण आता आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता राहिलेलं जे दूध आहे थोडं थोडं टाकून घ्यायचं. बरोबर पाऊण पेला दूध मला इथे लागलेलं आहे. 1 चमचा इथे मी बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा जो असतो तो टाकलेला आहे. आता हे जे बॅटर आहे ना मंडळी, लक्षात घ्या थोडं जाडसरच ठेवायचं आहे. एक इथे मी केकचा टीन घेतलेला आहे, त्याला तेलाने ग्रीस केलेला आहे. तर बघा ह्या कन्सिस्टन्सीमध्ये तुमचं हे बॅटर पाहिजे, जास्त पातळ करायचं नाही. इथे मी केकच्या टीनमध्ये हे सर्व काही टाकलेलं आहे. डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्स वरून टाकलेले आहेत. थोडंसं टॅप करून घेतला होता मी टीन आणि वरतून डेकोरेशनसाठी बघा मस्तपैकी आपलं हे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. थोडासा खवा 100 ग्रॅममधला मी आधीच बाजूला काढला होता, तर तो मी वरतून असा छानपैकी डेकोरेशन पर्पजसाठी टाकलेला आहे. आता मी इथे एक कढई जी आहे प्रीहीट करायला ठेवली होती, त्यामध्ये हा आता ट्रे ठेवलेला आहे, केकचा टीन ठेवलेला आहे आणि आता आपल्याला तो बेक करून घ्यायचा आहे. साधारण 40 ते 45 मिनटं मला ह्याला केकसाठी लागली होती. तुम्ही बघू शकता मस्तपैकी ब्राऊन असा कलर आला होता. सुरुवातीची 5 मिनटं हाय फ्लेमवरती आणि बाकी सर्व वेळ मीडियम फ्लेमवरती हा केक मी बेक करून घेतला होता. थंड झाल्यानंतर कडा अशा लूज करायच्या आणि जो केक आहे बघा एकदम इझिली ह्या ट्रेमधून बाहेर निघतो आणि मस्तपैकी ब्राऊन असा कलर आलेला आहे. छानपैकी आपला केक जो आहे हा बेक झालेला आहे. चवीला तर भन्नाट अतिशय लागतोच हा केक. एकदा नक्की तुम्ही करून बघा. बघा कसा साईडने तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर असा आलेला आहे, छानपैकी बेक झालेला आहे. आता याला आपण कट करून घेऊया. आता तुम्हीही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडत असेल. सर्वांना मॅक्झिमम लोकांना हा जो केक आहे, हा मावा केक हा आवडतो. मला तर अतिशय आवडतो. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट करून नक्की कळवा